बालक मंदिर महिला मंडळात गुरुपौर्णिमा उत्साहाने साजरी। भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य या उन्नत परंपरेचे महत्त्व आजच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी बालक मंदिर महिला मंडळ शाळेत बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी म्हणजेच आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थिनींच्या गुरुवंदनेने कार्यक्रमाचा श्री गणेशा झाला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महिला मंडळाच्या अध्यक्षा माननीय सौ ज्योती केसकर यांनी भूषवले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगरमधील उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शिका आणि धरोहर संस्थेच्या गिर्यारोहक सौ करिश्मा जोशी यांना आमंत्रित केले होते। विद्यार्थ्यांच्या तोंडपाठ असलेल्या स्तोत्रपठण उपक्रमाचे कौतुक केले आणि उत्कृष्ट बोधप्रद संस्कारक्षम गोष्ट सांगून विद्यार्थी मनाचा ठाव घेतला। या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अस्मिता शूळ यांनी आजच्या काळात सुसंस्कारांचे व मूल्यांचे महत्त्व किती आहे हे सांगून गुरुपौर्णिमेच्या उपक्रमाची माहिती दिली। बालवाडी व पहिलीतील विद्यार्थी स्वराज टकले, साहिल दिवटे यांनी मनाचे श्लोकपाठ म्हटले। इयत्ता दुसरीतील युवराज मारवाडे यांनी हनुमान चालीसा तोंडपाठ म्हटले, तर नचिकेत प्रजापती यांनी मारुती स्तोत्राचे पठण केले। इयत्ता तिसरी व चौथीतील सुमेध गांधी, ऋत्विक शिंदे, राघव गायकवाड, आरुष सोनवणे या विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण केले। इयत्ता पाचवीतील हर्षदा मार्डीकर, अनन्या वाघमारे या विद्यार्थिनींनी श्री रामरक्षा स्तोत्र पठण केले। इयत्ता सहावीतील भाग्यश्री सोनवणे, कीर्ती वड्डेपल्ली या विद्यार्थिनींनी गीतेतील 12वा अध्याय तोंडपाठ म्हटला। इयत्ता सातवीतील जोया सय्यद हिने गीतेचा 15वा अध्यायाचे पठण केले। या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतर्फे बक्षिसे देऊन उत्तेजन देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सीमा कवाष्टे यांनी केले। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जन आरोग्य समितीवर विकास जाधव यांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती। अकोट प्रतिनिधी शिवशंकर घाटोळे, अकोला दिनांक 22 जुलै 2026। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णय क्रमांक NHM 1124 प्रक्र 447 आरोग्य 7/2022 अन्वये उपजिल्हा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र डाबकी रोड अकोला येथील जनआरोग्य समितीवर विकास रामदास जाधव यांची अशासकीय पदसिद्ध सदस्य म्हणून 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे। विकास जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून अकोला जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण तसेच भटक्या विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नावर सातत्याने कार्यरत आहेत। त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे। शासनाच्या निर्णयानुसार आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आयुष्यमान आरोग्य नागरी केंद्र येथील रुग्ण कल्याण समित्यांचे नामांतर करून त्यांना जन आरोग्य समिती असे नाव देण्यात आले आहे। या समितीचे अध्यक्ष संबंधित कार्यक्षेत्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नगरसेवक किंवा सदस्य असतात, तर संबंधित आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सचिव म्हणून कार्य पाहतात। विविध विभागांचे प्रतिनिधी पदसिद्ध सदस्य म्हणून समितीमध्ये सहभागी असतात। जन आरोग्य समितीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, अत्यावश्यक औषधे, उपचार सुविधा उपलब्ध आहेत याची खात्री करणे, नागरिकांकडून प्राप्त तक्रारींचे सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून निराकरण करण्यास प्रोत्साहन देणे, तसेच आयुष्यमान आरोग्य मंदिर स्तरावरील सुविधांचा नियमित आढावा घेऊन गुणवत्ता मानांकाची अंमलबजावणी सुनिश्चित करणे होय। याशिवाय आयुष्यमान भारत अंतर्गत नागरी आरोग्य केंद्रामध्ये